नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग। आज आपण चाललेलो आहोत छत्रपती संभाजी महाराज यांच्या घरात असलेल्या छावा या चित्रपटाच्या स्क्रीनिंगकरिता त्या ठिकाणी आपण तो शो बघण्याकरिता चाललेलो आहोत। इतिहासाच्या जमान्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री संभाजी महाराज यांनी जी आपल्या भारत देशावर असलेल्या मुघलशाहीला जे का अनुसरून गनिमी काबा केला होता आणि तो त्या चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलेला आहे। आता 4 वाजून 10 मिनिटाच्या स्क्रीनिंग शो करता आपण त्या ठिकाणी जाणार आहोत। तर द कॅपिटल मॉल मला सुपारा या ठिकाणी आपल्याला पोचायचं आहे। ऑलरेडी आपण 10 मिनिटे लेट आहे, तर लवकरात लवकर आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे। आणि हे आहे आपली सोसायटी परिसर, चंद्रसिद्धी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी। तर आता आपण थोड्याच वेळात त्या मॉलच्या ठिकाणी पोचणार आहोत। चला तर जाऊया आपण द कॅपिटल। हे आहे चेकिंग एरिया, इथूनच चेक करून पीव्हीआर मॉलचा द कॅपिटल मॉलचा पीव्हीआर सेक्शन। आज आपण आलो होतो द कॅपिटल मॉल या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या आधारावर काढलेला चित्रपट म्हणजे छावा या स्क्रीनिंगच्या शोधायचा। आज आपण तो चित्रपट अत्यंत भावनिक पद्धतीने आणि अत्यंत शांतचित्ताने त्या ठिकाणी बघितलेला होता। आणि त्या चित्रपटाची कथा सांगायची झाली तर मुघलशाहीचं राज्य जे आपल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी गनिमी काव्याने जे किल्ले जिंकले आणि मुघलांच्या पराक्रमातून आपला जे गडकिल्ले आहेत ते महाराष्ट्रामध्ये आता आपल्याला दिसतात, त्या किल्ल्यांचं प्रतिनिधित्व त्या चित्रपटातून दाखवण्यात आलेलं आहे। आणि शेवटी जे छत्रपती संभाजी महाराजांचं एक त्याच्यामध्ये शेवटचा जो सीन दाखवलेला आहे तो अत्यंत असा ऐतिहासिक आणि बघण्यासारखा आहे। त्या भावनेतून आणि त्या दृष्टिकोनातून हा प्रत्येक मराठी माणसाने आणि प्रत्येक महाराष्ट्रवासियांनी तो पिक्चर आत्तापर्यंत या ठिकाणी बघितला पाहिजे। आणि त्या ठिकाणी जे ॲक्टिंग केलेले अभिनेते आहेत विक्की कौशल सर यांचा जो संभाजी महाराजांवर त्यांनी जो ॲक्टिंग केलेली आहे ती म्हणजे एकदम रिअल आणि हॉरर अशी आहे। तर तुम्हीही न चुकता हा चित्रपट बघावा आणि त्याच्यावरती आपले रेटिंग्स द्यावे ही माझ्या चॅनलमार्फत मी आपणास कळकळीची विनंती करतो। आणि कमेंटमध्ये आपण जरूर सांगा जर कोणी हा चित्रपट बघितला असेल आतापर्यंत तर आपणास आपल्या फॅमिलीसोबत कसा वाटला। धन्यवाद।